श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 21. मृत बालक जिवंत केले. श्री गणेशाय नमः. सिद्ध पुढे सांगू लागले. त्या ब्रह्मचार्यांनी त्या स्त्रीची विचारपूस केली. तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. बाई ग, या संसारात कोणी कायम टिकला आहे का? पाण्यावरचा फेस किंवा बुडबुडा असतो तसे हे जीवन क्षणभंगूर आहे. 5 तत्वे एकत्र येऊन हे शरीर दिसू लागते व पृथ्वी आदी ती तत्वे विलग झाली की शरीर नाश पावते. त्या पंचमहाभूतांचे गुण मायेच्या पाशांनी माणसाला भ्रांती निर्माण करतात. पुत्र, मित्र, स्त्री आदी विषयांवर आसक्ती उत्पन्न करतात. ते गुण 3 आहेत. सत्वगुण दैवी असतो, रजोगुण मानवी असतो आणि तमोगुण राक्षसी असतो. त्या गुणांच्या प्रभावाने ती कर्मे घडत असतात. चांगले अथवा वाईट जसे कर्म असेल तसे त्याचे फळ मिळत असते. गुणांनुसार इंद्रियांच्या भोगांची वासना प्रबळ ठरते. सुख दुःख भोग पुढे येतात. कल्पवर्षेही ज्यांचे आयुष्य असते त्यांनाही अंतकाळ असतोच. देहाधीन असणारा नित्यच पण नाहीच. मनुष्य जन्मला अथवा मृत झाला तरी सुख किंवा दुःख मानू नये. व्यक्त ते अव्यक्त होते आणि अव्यक्त ते व्यक्त होते. जो जन्मला तो नष्ट होणे अटळ आहे. कोणी बाळपणी मरतात तर कोणी म्हातारपणी मरतात. जसे पूर्व अर्जित असेल तशी गती किंवा परागती मिळते. मायामोहाने आपण इतरांना आपले आप्त समजत असतो. ललाट लेख तर ब्रह्मदेव लिहूनच ठेवतो की हा जीव अमुक सुख दुःखे भोगणार आणि अमुक काळ जगून अमुक काळी मरणार. तुला आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी काय म्हणून जन्म झाले ते सांग बरे. तूही असंख्य वेळा जन्मली आहेस आणि मरण पावली आहेस. या देहाला धरून बसण्यात काय अर्थ आहे? हा तर मांस सुधारित दाराचा नश्वर गठ्ठा आहे. घृणास्पद आहे. प्रत्येक जन्मातले किती कोण नातलग होते, काही राहिले आहे का? तू या कलेवराची आसक्ती सोड. अशा प्रकारे त्या ब्रह्मचार्यांनी त्या बाईची आत्मबोधाने समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती स्त्री म्हणाली, महाराज, तुम्ही मला एवढे सगळे सांगता तरी पण माझ्या मनाला धैर्य नाही. चित्त स्थिर होत नाही. प्रारब्धाप्रमाणे जर घडणार असेल तर श्रीहरीची भक्ती का करावी? परिसाच्या स्पर्शाने लोहाचे सोने होत नाही असे तर नाही ना? मी आणि माझे पती आधीच दुर्दैवी. आमचे 5 पुत्र गेले. उपासना करून पुत्र जगतील असे विप्र वचन ऐकले आणि औदुंबर क्षेत्रात स्वामींनी स्वप्न दृष्टांत दिला की आता दीर्घायुषी पुत्र जन्माला येतील. पण ते खोटे ठरले. आजारी मनुष्य प्रारब्धावर सारे सोडत नाही. तो वैद्याकडे धाव घेतो, आरोग्य प्राप्तीचा उपाय करतो. मी त्याचप्रमाणे नृसिंह सरस्वतींना शरण आले. त्यांनी उपदेश दिला. पूर्व पापाची निष्कृती केली. त्यांच्या विश्वासावर मी राहिले. ती मी मूर्खच. आता मी प्राणार्पण करणार. तिचा निर्धार पाहून ब्रह्मचारी म्हणाले, जर असाच निश्चय ठरला असेल तर एक कर. ज्या गुरूंनी तुला वरदान दिले त्याच गुरूंच्या स्थानी जा आणि जेथे वरदान मिळाले त्या औदुंबर क्षेत्रात पंचगंगेतच देह समर्पण कर. हे मात्र त्या स्त्रीला पटले. त्या बाई बाळाचे प्रेत पोटाशी बांधून औदुंबर येथे गेल्या. गुरु पादुकांजवळ बाळाला ठेवले. त्यांचा पतीही त्यांच्या बरोबर होताच. त्या स्त्री गुरु पादुकांवर डोके आपटून आक्रोश करू लागल्या. पादुका रक्ताने माखल्या आणि लोक त्यांच्याजवळ वारंवार पुत्राचा देह अंत्यसंस्कारासाठी मागू लागले. पण रात्र झाली तरी ते देईनात. आता इथे निर्जन जागी रात्री राहण्यात अर्थ नाही. रात्री मुलाच्या प्रेताला दुर्गंधी येऊ लागली की ही बाई मुलाचा मोह सोडील. उद्या सकाळी येऊन पाहू. आता घरी जाऊ असे म्हणून लोक घरोघर निघून गेले. इकडे शोकाकुल अवस्थेतच रात्रीच्या 3ऱ्या प्रहारात त्या बाईंना ग्लानी येऊन झोप लागली. तेव्हा त्यांना स्वप्नात भस्मांकित रुद्राक्षधारी जटाधारी व्याघ्र चर्म परिधान केलेले त्रिशूलधारी योगी दिसले. ते त्या बाईंना म्हणाले, तुम्ही आम्हाला दोष देऊन व्यर्थ का आक्रोश करता?
तुम्ही आता भय आणि शोक सोडून द्या. तुमच्या मुलाला काय झाले आहे मी त्यावर उपाय करतो. असे म्हणून त्यांनी त्या बालकाच्या सर्वांगाला भस्म फासले. मुलाचे मुख उघडून त्यांनी त्यात प्राणवायूचा संचार केला. तुमचा पुत्र मी पुन्हा जिवंत करतो असे त्यांना आश्वासन दिले. इतक्यात त्या स्त्री दृष्टांत पाहता जाग्या झाल्या. जे मनात असते ते स्वप्नात दिसते असे मनाशी म्हणत त्या आश्चर्यचकित झालेल्या बाई पुन्हा मुलाच्या देहाकडे पाहून स्पंदन करू लागल्या. तोच त्यांना असे दिसले की ते मूल थोडीशी हालचाल करत आहे. थोड्याच वेळात बाळाच्या अंगात चेतना आणि उष्णता आली. तो मुलगा उठून बसला. पती आणि पत्नी थक्क होऊन पाहू लागली. तो मुलगा उठून आईला बिलगला. त्यावेळी तिने ज्या आवेगाने मुलाला छातीशी धरले त्याचे वर्णन काय करावे. तिला एकदम पाहणा फुटला आणि ती मुलाला स्तनपान देऊ लागली. त्यानंतर पती पत्नी मुलाला घेऊन औदुंबराला प्रदक्षिणा घालून गुरूंचे स्तवन करू लागले. क्षमा मागू लागले. पादुका जळाने प्रक्षाळन करून त्यांची पूजा केली. तेथे दीप लावला. भक्तिभावाने तेथे गुरुस्तुती करू लागले. त्यावेळी गावातील ब्राह्मणवृंद तेथे आले. सर्वांना पुत्राचा सजीव होण्याचा प्रकार पाहून आश्चर्य वाटले. स्वामींचा जय जयकार होऊ लागला. त्या पती पत्नींनी तेथे ब्राह्मण भोजन घातले. मोठा उत्सव केला. अशी कथा सांगून सिद्ध म्हणाले, नामधारका, औदुंबर क्षेत्राचा महिमा कसा आहे त्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली. त्या स्थानातच गुरूंचे नित्य वास्तव आहे आणि जी काही कामना असेल, इच्छा असेल ती तेथे गुरुसेवा, औदुंबराची सेवा आणि उपवास व तीर्थस्थान आदी उपासनेने फलद्रूप होते अशी सत्य कीर्ती सर्वत्र आहे. अपत्य प्राप्ती, रोग दूर होणे, दैन्य दूर होणे, मंदबुद्धी कुशाग्र होणे, बहिरेपणा, मुकेपणा, अंगहीनता जाणे असे अनेक प्रकारचे फळ तेथे उपासना केल्यास प्राप्त होते बरे. तो औदुंबर वृक्ष पवित्र कल्पतरूच आहे. साक्षात दत्त स्वरूप असे नृसिंह सरस्वती स्वामी तेथेच अंश रूपाने राहतात. तर आपली सर्व मनोकामना का बरे पूर्ण होणार नाही. 21वा अध्याय समाप्त. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.